एक सुंदरशी छोटीशी कल्पना तुमच्यासमोर मांडतो आहे. म्हणतात ना आमच्या माय मावल्या मगाशी बोललो होतो मी, माझा विशेष लक्ष थोडा वेगळा आहे आणि म्हणून कागदोपत्री घोडे आहेत. आजही आमच्या माय मावलीची विटंबना काही वेगळ्याच पद्धतीने होतो. एक तेच विचार डोक्यात घेऊन एक सुंदर अशी कल्पना तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. ज्या पद्धतीने शांत चित्ताने बसलाल त्याच पद्धतीने शांत चित्ताने बसाल आणि सुंदर अशा प्लॅटिंगचा आस्वाद घ्याल अशी आशा बाळगतो आणि मी माझ्या प्लॅटिंगला सुरुवात करतो. चला का सांगू दादा, अजी एक नंबरचा अठ्ठ्या माणूस आहो मी. त्या बहिणीला मला लिहिताही नाही येत ना वाचताही नाही येत. आता लिहिता नाही येत वाचता नाही येत म्हणून कोण्या दुकानात काम करू शकत नाही, कोण्या कंपनीत मला कामाला घेत नाही. मग उपाशी म्हणू का नाही, तर त्याच्यासाठी एक काम करतो तो म्हणजे बस स्टँडवर जातो ना लोकांचे कानखोराचे धंदे करतो. पण 8 दिवस झाले धंद्यावर काही गेलो नाही. जेवढे काही पैसे होते म्हणजे या महिन्यात खर्च झाले. 1 रुपया खिशात राहिला नाही. माझ्या आई मध्ये दादा मध्ये कामावर जाजो मध्ये राशन आला आहे. 200 रुपये धंद्यावर राशन सोडून टाकू. पण 11 वाजले अजून कामावर गेलो म्हणजे ड्रायव्हर कंट्रीवर वाट पाहत असतील जाऊ पाहिजे बस स्टँडवर. कामावर जायला उशीर व्हायला, कामावर जायला उशीर व्हायला, ड्रायव्हर कंट्रीवर काय दिसत नाही तर रोजही महामागा गर्दी सोडत काय हरकत नाही. वेळ होवाले आहे तिकडे बाजारात जाऊ पाहतो तोपर्यंत ड्रायव्हर कंट्रीवर बाजारात काय करावं कुठं जावं काही कळत नाही. 10 वर्ष लग्नाला झाली, 10 वर्ष लग्नाला झाली, चांगलं घर मिळालं, सुंदरचा नवरा मिळाला, 70 रुपये गेलीवर 30 फुले उमलली. आणि हो त्या म्हणजे मुली. काय हो मुली होणं म्हणजे काय. नवरा रात्रंदिवस मारहाण करू लागला, दारू पिऊन येऊन माझ्या मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. असं वाटतंय कुठं जावं आणि आत्महत्या करावी, या जीवाला कुठंतरी जाऊन संपवून टाकावं. पण हाय मला जगायचं आहे, मला जगायचंय माझ्या मुलीसाठी. चलगड्या मला गुस्सा काढण्यासाठी 4 दिवस बहिणीकडे नागपूरला राहते. एखादी भावस्था तर मनातलं दुःख व्यक्त केलं असतं, पण काय करू मनात दिले तर सांगू कुणापासून. लाज राखण्या बहिणीची येई भावराया, लाज राखण्या बहिणीची येई भावराया.
त्या बस स्टँडवर आली रात्रीचे मला वाटते 11-12 तरी वाजले असतील. चल सामोरी चौकात जाते आणि एखादी ऑटो पाहते त्याच्या घराकडे जाते. दादा पूर्ण बस स्टँड फिरून झालं एकही गिराईक नाही. बाजारात गेलो एकही गिराईक नाही. पण कोणाच्या तोंड पाहून आलो तर माहित नाही. बोमिले महागाव इकडे माझा दोस्त म्हणे अबे बंड्या म्हणे मणिपूरले परफेक्ट नंबर आहे म्हणे 1000 रुपयाचा लावून टाकतो. मला येते 1 रुपया 20 रुपये नाही भेटून त्याला पुन्हा जाऊन राहतो तहसील पंचायत. अपनी तो जैसे वैसे कोई आगे ना पीछे. अपनी तो जैसे वैसे कोई आगे ना पीछे. बोलने वाला आप क्या होगा सकाळपासून पाहून गिराईक एकही नाही भेटत. पण या बस स्टँडवर 10 वाजतापासून हे बाई उभी आहे. संध्याकाळची आता 5-6 वाजले. ती स्मार्ट दिसते का केवढी पेट्टा माल आहे. अरे बाप रे जशी लागली आमची गौतमी पाटील तिच्या अंगावर सोना नाना पायाची केवढा आहे. कमसे कम अंगावर तिच्या सोना काना नाका खाता पायात 1-2 लाख रुपयाच्या सोनाच आहे. आणि मा सपना आहे भाऊ पण ह्या नागपूरमध्ये याटो घेवाने याटोचा धंदा करावा. पण याटो घेवाले पैसे देते कोण. आपली तेवढी अवकात नाही. या कानखोराच्या धंद्यात 50 नाही तर 100 रुपये कमावतो. 1-2 लाख रुपये देईल कोण. पण हे बाई काय आपल्या नागपूरची पण हे खेड्यापाड्यातली भटकली आत्मा आहे. हिने पटव कुटव करतो ना आपल्या रूमवर घेऊन पडतो. हिच्या पुराच्या पुरा सोना उतरवतो. जेवढे पैसे असतील ते उतरवून नंगी करून नागपूरच्या बाहेर खेचतो. बोलून तर पाहतो काय कॅको कॅको आमच्या नागपुरातली भाषा काय तशी. कोण आहे तू. तुला दिसत नाही माणूस आहो म्हणून माहितीये मला. मी म्हणून राहिलो सकाळच्या 10 वाजतापासून आता संध्याकाळचे 6 वाजून राहिले. तू ह्या बसल्या जेव्हा का करून राहिली. मी माझ्या ताईकडे चालली. ताईकडे चालली. 10 वाजतापासून 6 वाजता किती वेळ झाला. तुझी ताई येवायला येते येईल हो हे विचारणार तू कोण. मी कोण तुला सांगू आई शेती उभी आहेस नाही का. हा नागपूरचा बस स्टँड नागपूर नाही हा नरकपूर म्हणजे तुला. अरे तू शेती उभी आहेस नाही का बस स्टँड जवळ. किती चांगले माणसं नाही राहत. चोर डाकू लुच्चे लफंगे 420 लोक राहतात. येथे तुला एवढी स्मार्ट दिसतात. अरे का पेटता माल दिसते की हा ज्या बहीण तुला पाहून येते ऑटो रिक्षावाले उचलून घेऊन पडते. काय जे हकीकत आहे ते सांगतो बाई. कालची गोष्ट वाचलीस का पेपरात. म्हणजे या भेटीने शिकवली बाई नसली होती. इथं टेकून अशी डोकशी खाजले अशी उभा काढत फोटो पागल नव्हती चांगलीच होती. तिकडून ऑटो आल्याला दोघं जण. एकानं मानेकडून पकडलं एकानं पायाकडून पकडलं. ऑटो भरला नेला रातभर का केला तर म्हणणार माहित बाबा. सकाळी येते आणून ठेवला. अहो तिथं आपल्याच घरी जातो पण तू त्या बहिणीपेक्षा चांगला चिकन चाकन पेट्टा माल म्हणून मी काय म्हणतो भाई एवढा तुझ्या अंगावर सोना नाना आहे. तुझ्यावर कोणाची नियत फिरू शकते चोर. म्हणून एक काम कर तू चल माझं मारू.
या हे सोना नाना लुटण्यापेक्षा माझ्या घरी चल. चल लवकर. मी का करणार हो? मला काहून एवढा मिळत रातभर माझ्या घरी राहायचो. तुला चांगला पाहुणचार करीन सकाळी आणून देईन. ओळख नाही पाळख नाही मोठा आला येणारा. चल लवकर. अरे चल निघाल कसा होईल का हे तर नाही पटलं मध्ये. नाही हिंमत हारणार नाही भाऊ. माझा सपना याटो घेवायचा. एवढा सोना मी सोडतो का जी? काही झालं तर झालं. आपल्या रूमवर नाही नंदी करीनच पडली. तरी नाही येत पण मला दोन शब्द प्रेमाचे ऐकून घे. अरे बाबा हे दोन शब्द प्रेमाचे जाएगी मेरी तो मैं बनूंगा तेरा. कि तू बन जाएगी मेरी तो मैं बनूंगा तेरा. तू है मेरी मैं हूँ परवाना तेरा. ऐसा भटकना अच्छा नहीं है गोरी. सिंदूर भर ले. अरे मेरे जैसे शादी मुझसे अरे सिंगार देखा नहीं दुल्हन जैसा. सिंगार देखा नहीं दुल्हन जैसा. दर्द देखा नहीं दुल्हन जैसा. अरे देखने का क्या है यारो. आज भी देखा नहीं इस कनी के भडवे जैसा. भडवेला भडव्या म्हणते भाऊ येऊ भंडारा जिल्ह्यातली भजनी म्हणजे प्रोग्राम भजन म्हणते. ए तू नाही आहेस का? दोन टच नाही मान मनात आला तुला तिने टच करून. कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें. कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें. हे बरोबर आहे. भाटका यो भंडारा जिल्ह्यातली आहे. आकंतात राहणारा आपण कोटी पडशील. तुला नागपूरच्या बाहेर जाऊ देणार नाही. तुला गुंडे लावीन पण तुला नागपूरच्या बाहेर जाऊ देणार नाही जोपर्यंत माझ्या हातात सोना नाही लागत. तुला वाटत असं की ह्या माणसाच्या हातात नाही लागो पण तुझी दवाई आहे माझ्याजवळ. माई आहे ना ती लहानपणीची माझी मैत्रीण कली नावाची. तिच्याकडे जातो ना तिने फिरवतो हिच्या माग. मग ते बरोबर आणते येईल. जातोच बरं कली का करतो तिच्या घरी जाऊन. त्या कलीचा दरवाजा बंद आहे. हे का करते म्हणतो घरात. कले ओ कले ओ माय डिअर डार्लिंग ओ माय स्वीट हार्ट. ताऱ्या सकाळपासून कुत्रे माझ्या दारात भुंकत राहते काही कोणी. हो बाहेर तर निघून पाय कुत्रा दिसतो का मी तुला. कले मोठा भारी दंगा मार कसं आजकाल. माझे मा रात दिवस झोपो नाही. सपना का उभी दिसत. नाही 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 का गोष्टी करते की चोपडा तुझी. रात दिवस माझ्या सपनात उभी दिसतात. अहो जेवायला जातो तर टाटात दिसत. पाणी पिवायला जातो तर गिलासात दिसत. झोपायला जातो त्या बोतरीत दिसत. हागायला जातो संडाच्या सीट मध्ये दिसत. काय ना काय बोलते.
वरती पाहतो तो गोरी गोरी दिसतात आणि संडाच्या सीट मध्ये पाहतो तो पिवळी पिवळी कले 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 करायला मला माहित आहे का तेवाली दे का रे पक्की तलप आली आता मला राहूच नाही हो तेवाली दे मध्ये पहिले चिकन चिकन दे चिकन चिकन दे तेवाली मी आपला उजार काढो बाहेर असं बारीक बारीक करो अरे पण का म्हणतेस तू नाही समजलं नाही बाबा मी सांगतो ना सांग बरं वकले वकले काही म्हणाला तुला काय रंग नाही राहिला बाकी काय रंग नाही राहिला म्हणजे गॅरंटी वॅरंटी सपा उतरले असं तुझी गॅरंटी उतरली काय कशी गॅरंटी नाही उतरल तुला बाहेरची चौघ्याची सवय झाली तुला कशी गॅरंटी राहील तुला मुलग्याच्या संगतीने राहतच ना अरे भले रोज नाही का रोजच्या रोज येत होतास म्या घरी आणि आता 8 नाही 15 दिवस झाले एवढ्या दिवसानंतर येऊन राहिला पहिले कसा रुबाब होता तुला माहित आहे का कसा अरे पहिले तुझी टेस्ट कशी होती कशी खोबऱ्यात लागे का आता सपा आंबट आंबट लागते आंबट आंबट लागते म्हणते अरे नुसतं काम राहिलं तर चोपडवाली येतेच येतं नाही तर का तू कसं पांड्याला दुकान मांड्या तुझं काही माहिती नाही अहो 15 दिवस झाला लगातार तुझ्या घराकडे येतो आम्हाला पुरा दरवाजा बंद राहते ना अंदर कुचूर कुचूर करत राहतो का रे बोले का मग का करतोस ना भाऊ घराच्या समोर मोडलं कोणी लावते कसा कुत्त्याचे सावधान घराच्या समोर मोडलं कसं माहिती आहे केवळ वयस्को केली अरे त्याच्यामध्ये धम आहे पण तुझ्या दम नाही बरं जाऊ दे कले कामाची गोष्ट मला दोघांना लॅटरी लागली लॉटरी लागली आपले जे स्वप्न होतं लहानपणापासून त्या नागपूरला लाल शाळेजवळ प्लॉट घ्यावा हो रे हो त्यांनी बंगला बांधायचा तो आज आपला स्वप्न पूर्ण होणार आहे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे तुझंही माझ्या दोघांच्याही अरे पण अशी कोणती लाटरी घेऊन आलास तू सांगतो ना लाटरी आपल्या धंद्यावर गेलो बस स्टँड वर गिराईक पाहत होतो पण त्यांची सकाळपासून एक बाई दिसली अगं एवढी स्मार्ट आहे का सांगू माझ्या पेक्षा माहिती नाही तिच्यावर गेली घबरावू नको गरीब तू इकडे बाहेर तर माहिती काय का तिच्या नाकात सोना कानात सोना हातात पायात जेती एवढी मोठी एवढं तर रुपये असतील बाहेर एवढा सोना नाही तर अंदर किती सोना असत रे कसा पाहू तिच्या अरे बॅगेत म्हणताय मी बॅगेत सोना तर झाला तिच्या अंगावर कम से 10-15 हजाराच्या लुगडा ओके लुगडा तू ठेवलो आणि तिच्या ब्लाऊज मी ठेवी अहो का करू 2-3 दिवस कशी त्या ब्लाऊज तरी तू 8-10 दिवस झाले माझ्या पडल्यान फाटली मग मी घालून नाही का बाहेरची वस्तू लावतात का नाही तर काय जाऊ दे पहिले अरे काम कर ना तू आता हा सप्पा धंदे सोड तू जे म्हणजे तुझी मनाची इच्छा मी पूर्ण सांगू का सांगू तुला पांड्या का सांगू तू 15 दिवस माझ्या घराकडे येत होतास पण मी मोठ्या कामात होते रे कोणत्या मी नाही का आजकाल आता काही काम काहीच नाही का नाही म्हणून मी नाही का आता धंदा करते बाबा भाऊ तू धंदा करायला लागलीस कोणता वा मग एवढा काही चोखतेस रे तो हायवे नाही का कापसी पुलिया त्याचा धंदा करते बाबा हायवेवर धंदा करतोस हो मरशील व हायवेवर नको करू मागचा त्या खेड्यापाड्यात कर अरे एक नंबर धंदा आहे मस्त टर्कवाली येते मस्त
कारवाली येते नाही तर का मस्त धंदा होतो. हो एक नंबर धंदा आहे. मी एक जाऊ का तुझ्या संग? काही नाही मी रजिस्टर घेऊन राहील. असं कोण कोण गिराईक आले, युवक किती आले, वृद्ध किती आले. अरे पण ना मी चायचं काम करते तिथं आणि चायची पट्टी आहे माझी. मी चाय पाण्याच्या हॉटेल चालवतो म्हणून मला वाटलं तो अंदर बाहेर वाला अंदर बाहेर वाला रेस्टॉरंट म्हणलो. अंदर बाहेर समजत नाही रे चायची टपरी आहे मस्त लोक येते चांगला धंदा चालते माझा आणि एवढा मोठा काम करून तुझा काम कधी माझा तुझा फायदा राहील. फायदा होईल ना. आता नेहमी मागा एक आपण चोरी केलाय का बायले लुटला तर तुला 20,000 दिलो, 2 लाखातला नता दिलो. अरे हो आता ह्या घरी 2-3 लाखाचा सोना आहे. अर्धा तुवा अर्धा महा, अर्धे पैसे तुझे अर्धे पैसे माय, लुगडा तुवा पोरका महा. सकस म्हणतेस तू आणि मग वेळ आली का पलटून जाते. निघाले पडतील काय पलटशी नाही ना अजिबात नाही. आत्ताच बोलते मी अर्धा तुझा तो अर्धा माझा. त्याच्यात एवढं इकडं नाही ना तिकडं नाही सगळं सरळ सरळच. हो ना. एक काम कर, तुझी जे इच्छा आहे ते मी पूर्ण करेन. तू धावत धावत जा बस स्टँड कर. जाते मी. चांगली बाई आहे का घेऊन तिथे चांगला चांगला बोलतो. कसे ताई म्हणा कसे बाई म्हणा कशी आहे ते चांगली आहे पाटली ना. हो का. हो ताई बाई म्हणजे चल म्हणा माझ्या अरे पांड्या मी कली रे कली. अरे तिने अशी जाण्यामध्ये अशी गेअर मध्ये घेते तू पाहतच नाही समजलास का. चांगली गेअर मध्ये घेते तिले. अरे आणते मी पाय तू आता कुठे जाऊ नको. तू घरी राहायचो माझ्या इथं मी तिला पटवून आणतो बरोबर ना मग घडूच ना तुला इशारा करीन. समजलं ना. घरीच बसला नाही पण काय तू बदलशील नाही ना पक्का. मेरे यार बदलना जाना मौसम बदलना जाना मेरे यार बदलना चाहते बाय बाय. तुला डेअरी येईल का पण कपड्या घरी डेअरी येईल का आणशील ना बरोबर. अरे मी आणते बरोबर. बाय काम बिघडलं नाही हो, नाही, नाही, पाहिजे. टाटा बाय बाय. आय लव्ह यू. मी कायला ऐकते जी मी नावाची कलिग आहे. याले अशी फेकते काम झाल्याबरोबर पाहतच का तुम्ही यायचा येलपाड ना याले अशी मस्त गेल मध्ये घेते पाहिजे तिचा सोना नाना घेते एकटीच परत याले इकडं फेकते कडाले जाते बाई तिच्याकडं. बरं झालं यानं आणलं तर कायल्या फुकटची याले कायले द्यायची मस्त तिने गेअर मध्ये घेते एवढं एकटीच जाते ना पळते जाते जाते काहीतरी बोलत चालत जाते कर्म नाही मला वाट. मी कशाला आरशात पाहू मी कशाला बंधनात राहू मीच माझ्या रूपाची राणी माझ्या रूपाची
केसो वाटते बाई शेंड्यापासून बुड्यावर का भुरी भुरी आहे व बाप्पा बाप्पा गोट बाई धुरली मी त्यापेक्षा भुरी भुरी आहे धुरली मी परत तिले नाही बाई काम आहे काहीतरी पटवतीला आणि काही खोटं नाटक सांगते आणि नेते बाई नेते आणि सप्पा का हातामध्ये लावलं ना का गोड्यामध्ये का तिच्या कानामध्ये ना का तिच्या नाक दिसत नाही मातीचा जाऊ दे काहीतरी साधी भोळी बनते बाई अगं बाई माझी माँ अरे अरे देवा माझी माँ या सुनसान रस्त्यामध्ये का करतायत मा बाई तू माझी माँ पण येतं का करतायस तू या रस्त्यावर माय मोठा खराब रस्ता आहे हा अव त्या दिवशी एका पोरीचा एकदा नाही का मर्दानं बलात्कार झाला होता आणि या रोडावर तू उभी आहे काय सोनूले अव मी समाज सुधारकच आहे हो समाज कल्याणचीच कामगार काय मी समाजसेविका मी समाजसेविका आहे आता पाय हे बाय देवासाठी भेटली बघ तुम्हाला माय सोने अव मोठ्या योगाने भेटून गेली मी तुले नाही तर येत तुझ्या सोबत चहा झाला असता का नाही का मग नाही तर करून दिली तुझ्याकडे काढते सकाळी उठून जाईल माझ्या ताईकडे हो मा अव म्या पहिली सारखी आहे बाई तू चाल माझ्या घरी अव आजच्या रात्री राहायचो आणि उद्या सकाळी काही बस पकडून आपल्या घरी झाली जातो चाल मा बाय सोडून खूप भूक लागली मला मानते बेटा चालतो तिकडे त्या रूम मध्ये नाही का बस मी तुला नाही का जेवण वाढते चांगला बिचारी भूक सकाळपासून उपाशी तापाशी असतात हो चाल का बेटा चालते तिकडे आहे का दाखवते बघ तुला ते बघ तिकडे आहे बाबा जेवणाचं बनवा मी आहे बाबूमध्ये हो 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 जा काय नाही ग सगळे मस्त आहे व पुरी पिवळीच आहे बाई सोन्यानं मस्त अव तो नेकलेस तो पहिले मी लावीन हो आपल्याला कोणी घुसला का उंदराच्या बिळात नाही घुसला बंड्या वाली का घुसला तू होती घुसलो नाही मी चांगलं होतो ना तुम्ही आणलो नाही तर आली का हो आता मी आपलं काम करून टाकतो तू आपला काम कर पण माझी गोष्ट लक्षात आहे ना अरे तू लक्षातच आहे ना लुटीन नाही का तुझ्या सामोर ठेवीन पुरा माझ्या सामेच ठेवतो हो ठीक आहे हो मग नेतो नाही तर नको नेतो हो पण ठेवतो पुरा ठीक आहे पण ऐकणार रे काऊन का नाही का मला ना ढिला लागत आतावरी टाईट होतीच ना आतावरी टाईट होती मोठा ढिला लागत आहे मग 15 दिवसापासून मस्त नाही का मला तलप येऊन राहिली रे मस्त तलप येत आहे मध्ये अंगपा टाकून देऊ तू समजत नाही काय नाही ते नाही करे हे आता खुली सांग ना का पाहिजे तुझ्या हर इच्छा पूर्ण करून देतो अरे तुला माग तुझी आदत नाही गेली ते 90 मारावची 90 नको तेवढू एखाद दिवस मरून जातील एवढी चांगली देखणी शिकणी बायको आहे छान नको बनवतो तुला पाजायला काय नाही तू पाचच्या खेळत बिघडत तुझी आदत खराब आहे म्हणून मी नाही म्हणतो कोणती आदत खराब आहे कोणती आदत म्हणजे भाऊ पिताच पिते 90 तर 90 पिते अजून एक 90 पिते फल बुटते ते गोष्टी सांगा लागतात का काम करतो
आता येते नको पेऊ, आता मी आपला काम करतो. तू त्या खोलीत जा आपल्या, आणि आता त्याची एक टॅक मारलो, त्याची बंदोबस्त ठेवलाय का? जसं काम झालं ना फक्त बंपरांशी. अरे बंपर का? आरेची पेटीच बोलावतो रविकांत भाऊ का? पाहिजे नको जास्त तिच्याकडं ना, त्या डोळेच काय ना पंचा काही शिवाय कोणा पाहिजे भैया. कलीनं आपला काम केलं जी, त्या बाईला अखेर रूम मध्ये आणलं ना. आता तिच्या नवरा नाही, तिच्या सासू सासरा नाही, कोण रोखणार आहे मला? पुरा एकही तिच्या अंगावर सोनं नाही ठेवत, एकही पैसे नाही ठेवत, बिलकुल नंगी करून नागपूरच्या बाहेर खेळाडतो, हिसा वाटा करतो. कधी सांग एक ऑटो घेतो उद्या सकाळी. सर इथं नाही का कुठं? अव इथं नाही का कुठं? तू कोणी आहेस माहिती आहे का? तू माझ्या घरी आहेस. तू माझं काहीच करू शकत नाही. राहुल तू कुठे माहितीये? अरे एका समाजसेविकेच्या घरी आहे मी. कोणाच्या घरी मला आहे? काहीच नाही करू शकत. काही मी काहीच नाही करत. तू कोणाच्या घरी आहेस? एक समाजसेविका. पंधरे ते काही समाजसेविका नव्हे, तू ते माई समाजसेविका म्हणजे ते माया कार्य करते फक्त. अरे देवा, आम्ही दोघे मिळून असे लुटमारीचे धंदे करतो. कुठे बसली कोटी भसलीच नाही शकली शेती. आता एक काम कर, किंवा जीव प्यारा असेल, इज्जत प्यारी असेल, हा पुरा अंगावरचा सोना दादा काम माझ्या हातात दे, घरी येऊन चालली जा. अरे असं नका करू. त्यामध्ये नाही का 1500 रुपये पूर्ण घेऊन जा. मारी लमचे हुटकाळात 1500 रुपये घेऊन जा म्हणतात. 1500 रुपये तर कधी संग 10 रुपये नव्हती मी. मग 1500 रुपयासाठी हा एवढा खेळ केलो का? नाही देस ना तू? नाही देस? ठीक आहे, लाग आपल्या तयारीला आता. मर्डर करायला लावीन, पण तुले नागपूरच्या बाहेर नाही जाऊ देत. धावतोस तू या मागे कोठोही पडशील. चला, उद्याची गंमत जामकांद्री या ठिकाणी आहे आणि मी माझ्या कलाकारांना सांगितलं नागपूरच्या बस स्टँड वरती जमा व्हायला. जर मी वेळेवर गेलो नाही तर कसं होईल? जातो लवकर आणि त्यांना घेऊन मग मी कार्यक्रमाला निघून जातो. दोस्तो जमाने को क्या
लोक नवरा नवरा करते हे का पागल बाई आहे का हा? हा? काय झालं माझ्या पाठीमागे गुंडा लागलाय आपल्या वाचवण्यासाठी अवघे नाटक करत आहे सरकार वाचव. म्हणजे तू तुझी इज्जत वाचवण्यासाठी कोण आहे तो नराधम कोण आहे आज तो नारायण माझ्या पाठीमागे लागलाय माझ्या इज्जतीवर हात द्यायला प्रयत्न करत आहे. हा रंगदार माणूस दिसते आणि मी पहिला खेळातला सिंगल हड्डी माणूस पण एकाच बॉक्सी मारलं गेलं तर उताना चित करते म्हणे पण काही हरकत नाही आवाज देऊन पाहतो. ओ साहेब साहेब साधे गेले काही नाही बरं ते जाऊ द्या वेळ भरपूर वेळ नाही माझ्याकडे मला कार्यक्रमावर जायचं नाही तर मग सांगत बसतो तुम्हाला. तुझं नाव काय आहे मानव असं आहे अख्ख्या विदर्भात कोणाच्या नाव नाही एवढा मानव खतरनाक आहे. का नाव आहे तुझ्या माझं नाव आहे मांडव. माझं नाव मांडव आहे मांडव. तुझ्या बापाचं नाव माझ्या बापाचं नाव आहे कुई. तुझ्या बापाचं नाव कुई माझ्या बापाचं नाव कुई पण तुझ्या आडनाव माझ्या आठव तुझ्या बहीण नाही पागला सारखा बोलते. अबे रन में खेलते हुए मेरे शिष्य की बेटी खेलते हुए मेरे शिष्य की बेटी मालूम किसको ये बेटा या किसकी बेटी. देखा जब शिवाजी ने मुकड़ा उसका दर्पण में देखा जब शिवाजी ने मुकड़ा उसका दर्पण में अरे एक विचार छोड़ता था एक विचार आता मन में मैं तुझे चांद कहूँ या कहूँ सूरज की ज्योति मैं तुझे चांद कहूँ या कहूँ सूरज की ज्योति मैं कितना हसीन होता अगर तू मेरी माँ होती. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा सैन्यांनी पकडून आणलं स्वतःच्या मायेचा दर्जा दिला साडी चोरी करून पाठवलं ना तुम्ही नालायकांनो. कोणी दिसलं का झालं तुमचं काळे पिवळे डोळे होते. हो कोणी असो सांगू का तुला तुझी कामाची वस्तू पाहिजे का नाही तू ये पहिले लवकर बिलकुल तुला वस्तू पाहिजे ना मध्ये सांग पाहिजे ना. या ठिकाणी जर तुझी बहीण असती तू माय असती अरे एखाद्या नऱ्या धमानं जर अशा पद्धतीने केलं असतं कसं वाटलं असतं. एखाद्या पोट्याने जर छेडखानी केलं नसतं घरात गेलो असतो कुराळ आणलो असतो साल्याचे हात पाय कापलो. बस बे भारत शाळा शिकताना पहिल्या पानावर लिहिलं आहे भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. शरम ठेवलं मी थोडीशी शरम ठेव. समुदाय उघड्या डोळ्यानं पाहत होता उघड्या डोळ्यानं तसं करतो म्हणता का बे दोन बोट टाकीने जबान
अन्न सोडून पिस्ता खाय माझ्याशी पिस्ता खाय अन्न सोडून पिस्ता खाय माझ्याशी पिस्ता खाय माय पहिली दागिने वगैरे लंपास केले यांनी कोणाला तिचं सामान तिची आवड्या अन्नाची दागिने वापस कर हा आमची वेळ समाप्त झाली. मी आमंत्रित करतो पुढच्या डावाकरता शाहीर मुकेशरावजी देशमुख विचार मंचाकडून आपले विचार मांडतील. घरातल्या घरात बाईक पेशंट जाऊन पिटाय का पंपर घेऊन आली बाहेर जेवढं सामान तुझे गेलो होतो ह्या बाईच्या इले वापरते ना तर दोघाले काय म्हणते. अरे भवानी एक बाई असून एका बाईसोबतच मागायला लाज नाही वाटत तिला तिची लाज शरम नको घालू. मी तिच्याकडून मी तुला पाया लागतो ना माफी मागून तुला वचन देतो. आजपासून भोकण्या कुत्रीवर डोरा मारीन आजपासून भोकण्या शेरीवर डोरा मारीन. कोण्या पोळीकडे पाहणार नाही कोण्या बाईकडे पाहणार नाही. हिच्याकडून एक माफी देतो हिच्याकडून माफी अशी मागतो का गावाच्या पुढे बुड्ढीकडे पाहिजे मग कोण्या जवान पोराकडे पाहणार नाही. माझे मा पांड्या तुले चांगलं सुचवलं का रे वापस केलं का पांड्या तुझी हालत पाहून माझी पुरी उतरून गेली रे बाबा. नको देऊ साहेब खरं सांगते जी ती चांगली बाई होती याच नालायक माणसानं बिघडवलं जी मले. हे पैशाच्या लालची मध्ये आली ना मी या मोहजाड्यामध्ये येऊन फसले जी. खरंच आता तुझे डोळे उघडले पण आता माझ्या लक्षात आला जी एक बाई जर बाईची विटंबना करत असेल तर कुठे जायचं. बरोबर आहे जी. एक स्त्री असून मी स्त्रीची व्यथा समजू शकली नाही. माझ्यासारखी स्त्री या गावामध्ये राहून काही अर्थ नाही मरून गेली पाहिजे. पण नाही मला आज खरंच माझे डोळे उघडले ताई. मी अशी नाही करणार ग याच्यानंतर. अगं बाई सगळं मी देते तुझे पैसे पाणी.
यांच्याकडून 100 रुपयाची सप्रम भेट मिळाली. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध ढोलक मारक मास्टर आदित्य कुमार यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. धन्यवाद.